जगामध्ये जे मुस्लिम राष्ट्र आहेत त्या राष्ट्रापैकी फक्त इराणच खंबीरपणे भारताच्या पाठीशी राहिला, परंतु भारताच्या विश्वगुरूंनी इराणला साथ देण्याऐवजी ट्रम्प तात्याला मुजरा केलेला आहे आणि या मुजऱ्याचा परिणाम जो आहे भारतीयांना भोगावा लागतोय। मोदीमुळे देशाची बर्बादी आहे। मोदी आल्यापासून एक काम बी ठिकाणावर नाहीये, शिक्षणावर जीएसटी हे ते मोदीचा काहीच फायदा नाही आणि मोदीने याच्या पुढे उभी नाही। अच्छा, मला एक सांगा, तुम्ही जिल्हा चालवासाठी तुम्ही कलेक्टर चूज करू राहिले आणि त्या कलेक्टरला तुम्ही अनपडच्या हाताखाली ठेवू राहिले, काय महत्व आहे? काय महत्व आहे देशाचं? पोलीस प्रशासनाचा पेट्रोल पंप आहे आणि इथं बघताय सर्व पोलीस बांधव आहेत जे कायद्यांची जोरात त्यांच्याकडे आहे, त्यांना देखील रांगेमध्ये उभा राहावं लागतं। म्हणजे आता परेशानी चालू आहे तेच बोलणार ना माणूस, दुसरं काय बोलणार? काम काय सोडून आलेत आता तुम्ही सकाळपासून? आता भाडे 2 तोडून आलोय आम्ही आता डिझेल भाडे बुडाले पैसे म्हणजे तुमच्या 2 भाडे म्हणजे 2 आता 3 आणि 3 6,000 बुडाले ना। 6,000 बुडाले तरी डिझेल आणखी गाडीत पडलं नाही पडलं, आता चाललोय नंबर मध्ये। काही जेवले का? काका किती वाजेपासून आहात? आता मी सकाळी 7 वाजल्यापासून आहोत। 7 वाजल्यापासून? हो। खरं सांगा इमानदारीपूर्वक हां, काय परेशानी होती याच्यामुळे? काय आता आम्हाला आता मुलगीचं कॉन्व्होकेशन प्रोग्राम आहे पुण्याला आणि 2 दिवसापासून मी सगळे पेज रात्री 2 वाजेपर्यंत हिंडत राहिलो मी। खुलताबाद दौलताबाद असा राऊंड मारून कुठंच डिझेल भेटलं नाही। तर आता हे डिझेल टाकण्याच्या नादात किती हजार रुपयाचे डिझेल? स्टॉक नाही आमच्याकडे। स्टॉक नाहीये? हां, संपलं का डिझेल? हां, पेट्रोल बी नाहीये? पेट्रोल बी नाही, डिझेल बी नाही। पाहताय तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण सांगत आहात की पेट्रोल डिझेलचा स्टॉक भरपूर आहे, जनतेमध्ये संभ्रम निर्माण करू नका। काही 56 इंच छातीच्या संदर्भामध्ये काल मी बोलबिंदास बोल केलं, अनेकांच्या छातीत एवढी कळ लागली की अक्षरशः ती कळ कमेंट बॉक्स मध्ये गरळ ओकू लागली। आज जात असतो कामाला, पण त्या गाडीत पेट्रोल नसल्यामुळं बसलो। आलं कोणी तर जायचं। 56 इंच छातीच्या आपल्या विश्वगुरूच्या संदर्भामध्ये आपण काल बोलबिंदास बोलच्या माध्यमातून वस्तुस्थिती दाखवली। गॅसच्या तुटवड्याच्या संदर्भामध्ये अनेकांच्या छातीमध्ये कळ उठली। अनेक संभाजीनगर शहरातील टीव्ही सेंटर भागामध्ये आहोत आणि हा पोलीस प्रशासनाच्या वतीनं चालवण्यात येणारा हा पेट्रोल पंप आहे आणि एकीकडे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमाला चर्चा करताना सांगितलं की कुठल्याही प्रकारचा तुटवडा पेट्रोल पंपावरती नाही आहे। नाहक लोक अफवा पसरवत आहे आणि चुकीच्या अफवा पसरवण्यावरती देखील कारवाई केली जाईल। आपण आता 4था पेट्रोल पंपावरती आलेलो आहोत। 3 पेट्रोल पंप बंद अवस्थेत आहेत कारण की तिथं पेट्रोल डिझेलचा स्टॉक उपलब्ध नाही आहे। हा टीव्ही सेंटरच्या भागातला हा पेट्रोल पंप आहे आणि या ठिकाणी आपण बघताय गर्दीच गर्दी आहे। लांबपर्यंत आपण दाखवलेल्या यापूर्वी रांगाच रांगा आहेत। म्हणजे एकंदरीत कामं धंदे सोडून कामाला लावलं। एकंदरीत इराण इस्रायल आणि अमेरिका युद्धाचा भडका जो आहे भारतीयांना सोसावा लागतोय। एकीकडे इराणने आजपर्यंत भारताला नेहमी दुःखामध्ये साथ देण्याचं काम केलेलं आहे। एकंदरीत जगाचा जर इतिहास बघितला तर संपूर्ण जगामध्ये जे मुस्लिम राष्ट्र आहेत त्या राष्ट्रापैकी फक्त इराणच खंबीरपणे भारताच्या पाठीशी राहिला, परंतु भारताच्या विश्वगुरूंनी इराणला साथ देण्याऐवजी ट्रम्प तात्याला मुजरा केलेला आहे आणि या मुजऱ्याचा परिणाम जो आहे भारतीयांना भोगावा लागतोय। आपण आता नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया संतापजनक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। इथून सुरुवात करू। क्या हर हर मोदी घर घर मोदी पहुंचे क्या तुम्हारे? कैसे लगे? अच्छे दिन आए क्या? अच्छी दिन नहीं आए? काय सांगायचे? चांगले दिवस आलेत? अजून तर नाही आले। हो का? सकाळी किती वाजेपासून या प्रयत्नात आहात डिझेल पेट्रोल भेटेल? सकाळपासून बघत होतं, आता भेटलं। आता भेटलं का? भेटू आणखी राहिलं। प्रतीक्षा बाकी आहे? हां, बाकी काय सांगणार आहात भाऊ? पेट्रोल नाही, चांगला नंबर लावा लागला। दूध आहे का याच्यात? दूध संपलं का? मग पण घरोघरी काय 200 रुपयाचं पेट्रोल भेटतं रोजचं। 200 पेट्रोल लागतं। दोन तास तर उभं करावं लागतं रोज 200च्या पेट्रोलसाठी। मला रोजचं 200 पेट्रोल गाडीला लागतं। अच्छा, पण ते 200साठी रोज 2 तास उभं राहावं लागतं। मग चांगले दिवस आले? कसे चांगले दिवस 15 लाख आले? रुपये काढले नाही का खात्यातले? हा, FD मारली ती आता। FD मारली का? काय सांगायचंय भाऊ? आजचे दिन एका चांगले आजचे दिन आले दिसायला नाही आलेत का? का? फक्त पार ओरडून सांगतात की चुकीच्या अफवा पसरवणं चालू आहे, खोटे व्हिडिओ काढणं चालू आहे। त्यांना काय सांगणार आहात? काय बोलू शकतो आता दलिंदा? त्यांना सांगा तुम्ही येऊन बघा, तुमच्या चड्ड्या ओपन करून सांगितलं ना। आम्ही गॅसचा व्हिडिओ केला म्हणजे खोटा गॅस चांगले आहे. दिवस आले म्हणा, रांगेत लावायचे चांगले दिवस लावले म्हणा तुम्ही। तुम्हाला 15 लाख रुपये भेटलेले कुठे ठेवले तुम्ही? त्यांच्या आईला दिले ना। हो का? हो, ते बंधू बाबाला दिले पैसे। अच्छा, हा, खरा साहेबाला।
मोदीमुळे देशाची बर्बादी आहे. मोदी आल्यापासून एक काम बी ठिकाणावर नाहीये. शिक्षणावर जीएसटी हे ते मोदीचा काहीच फायदा नाही होऊन आणि मोदीने याच्या पुढे उभी नाही. अच्छा. हा. मला एक सांगा, तुम्ही जिल्हा चालवासाठी तुम्ही कलेक्टर चूज करू राहिले आणि त्या कलेक्टरला तुम्ही अनपडच्या हाताखाली ठेवू राहिले. काय महत्व आहे? काय महत्व आहे देशाचं? आम्ही आज रोजी शिक्षण करू राहिलो, कशासाठी करू राहिलो? की आमचं भविष्य बनलं पाहिजे काहीतरी, बरोबर आहे का? तर आम्ही आज रोजी कलेक्टर बनून UPSC MPSC पास करून कलेक्टर बनून राहिलो आणि आम्हाला अनपडच्या हाताखाली कामाला ठेवू राहिले. काय महत्व? काय फायदा? हे आता 3 स्टारवाले API बनले, PSI बनले. अरे तुम्ही अनपड आमदाराच्या हाताखाली ठेवू राहिले, खासदाराच्या हाताखाली ठेवू राहिले. अरे आमचा शिकून चवरून काय फायदा आहे? आज रोजी महत्वाचा मुद्दा मांडला. मग आज रोजी आपण दाखवतो इथं रांगाच रांगा आहेत. काय सांगायचं रांगेबद्दल? हा? काका हा? चांगले दिवस आहे. चांगले दिवस आहे. बस चांगले दिवस आले. तुमचे दिवस खूप छान आहे. छान आहेत का? काय सांगायचंय चांगल्या दिवसाबद्दल? चांगले दिवस म्हणजे हे काय करतंय, मॅनेज करतंय ना सरकार. हा ना? हा ग्लोबल इश्यू आहे ना, बर मग ग्लोबल इश्यू तर सरकार करतंय मॅनेज. बर आपण पाहताय, आपण छत्रपती संभाजीनगर शहरातील वास्तव दाखवतोय बोलबिंदास बोलच्या माध्यमातून. या ठिकाणी हा पोलीस प्रशासनाच्या वतीनं हा पेट्रोल पंप आहे आणि सकाळपासून आता अशी वर्णी लागली भाऊची आणि समाधान वाटत असेल आता पेट्रोल गाडीत आता पडणार आहे. भेटायला चांगला वाटत आहे. नंबर किती आला, गेला याच्यात? अर्धा तास गेला. आखी नोटच दाखवली हातात तुमच्या. पूर्ण नोट नाही घालणार आहेत काय? हो. कमवता किती रुपये? 200 रुपये टाकायचं आहे फक्त आता. 200. हा, लोक तर फुल टाकी करतात, तुम्ही 200च का टाकताय? पण कारण काय? लिमिट तिथे सेट केलेली आहे. 200च्या वरती नाही नाही. बर काय सांगायचंय? आपले जिल्हाधिकारी म्हणतात तुटवडा नाहीये. काय सांगायचं आता, इथं किती परेशानी होते बघा सर्वांना. आपण बघत आहात एकंदरीत हे वास्तव आहे छत्रपती संभाजीनगर शहराचं. आणि अनेक जणांनी काल आपण व्हिडिओ केला, लाखोच्या संख्येत व्हिडिओ पाहायला जातो प्रत्येक आपला. आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून छातीत कळ उठणाऱ्यांना अत्यंत त्रास झाला की अफवा पसरवली जाते, या पत्रकारावरती गुन्हे दाखल करण्यात यावं. परंतु आम्ही सत्य दाखवणार आहोत. सत्याला दाखवताना आमच्या जीवाची पर्वा न करता, दमा न करता आपण बोलबिंदास बोलच्या माध्यमातून हा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट करतो आहे. आणि छत्रपती संभाजी नगर शहरामध्येच हे वास्तव नाही आहे, तर संपूर्ण भारताला याचा फटका सहन करावा लागतोय. पोलीस प्रशासनाचा पेट्रोल पंप आहे आणि इथं बघताय सर्व पोलीस बांधव आहेत. जे कायद्यांची जोरात त्यांच्याकडे आहे त्यांना देखील रांगेमध्ये उभा राहावं लागतं. म्हणजे पोलीस प्रशासनांना देखील या ठिकाणी ही वेळ आलेली आहे रांगेत उभा राहण्याची. जे आता इतरांना रांगेत उभा लावायला लावतात, शिस्तीचं पालन करायला लावतात, परंतु त्यांनाच आता या ठिकाणी रांगेत उभा राहून या ठिकाणी पेट्रोल भरावं लागायची वेळ आलेली आहे. जिल्हाधिकारी तुम्ही पत्रावर पत्र काढताय, जिल्हा पुरवठा अधिकारी तुम्ही पत्रावर पत्र काढताय की जिल्ह्यामध्ये कुठेही पेट्रोल पंपावरती तुटवडा नाही आहे. मग तुटवडा नाही तर या रांगा कशामुळे उभ्या आहे सकाळपासून? उन्हातानामध्ये, उन्हाळ्याचे दिवस आहेत. म्हणजे तुमचं पत्र म्हणजे मामाचं पत्र हरवलं तेच आता या लोकांना सापडलं अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे. आपण आता छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्सूल टी पॉईंट परिसरामध्ये आहोत आणि या हर्सूल टी पॉईंट परिसरामध्ये आपण पाहताय या ठिकाणी हा जो पेट्रोल पंप आहे, या पेट्रोल पंपावरती एवढी प्रचंड प्रमाणात गर्दी आहे. सकाळपासनं ही गर्दी आहे आणि इथले जिल्हाधिकारी म्हणतात की पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नाही आहे. आपण बघू शकता आणि इकडेही दाखवू शकता आपण, पूर्ण रांगाच रांगा आहेत. आणि ही परिस्थिती केवळ इथलीच नाही, संपूर्ण जिल्ह्यातली आहे, महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. आणि मुख्यमंत्री महोदय तुम्ही म्हणता की अफवा पसरू नका. इथले काही नागरिक आहे, काय सांगायचं? नारायण माळकर. काल येऊन गेलो, भेटलं नाही. आज आता डबल आलोय इकडं. आपलं अंबिका हॉटेल आहे का, तिकडं पण जाऊन आलोय. त्यांच्या पण जाऊन आलो. किती पेट्रोल पंप शोधला आता 4था पंप आहे माझा. 4था पंप. हो. मग काय सांगायचंय? काय परेशानी चालू आहे गरीबाची. गरीब काय सांगणार? आजचे दिन आहेत. आजचे दिन म्हणजे बुरे दिन आहे. आता कोणते आजचे दिन राहिले आमचे? काही लोक म्हणतात मुद्दाम होऊन मोदीला बदनाम करण्यासाठी हा. व्हिडिओ बनवले जातात. काय सांगणार? नाही आता परेशानी चालू आहे तेच बोलणार ना माणूस, दुसरं काय बोलणार? काम काय सोडून आलेत आता तुम्ही सकाळपासून? आता भाडे 2 सोडून आलोय आम्ही आता डिझेल भाडे. किती बुडाले पैसे म्हणजे तुमच्या 2 भाडे म्हणजे? 2 आता 3 आणि 3 6,000 बुडाले ना. 6,000 बुडाले तरी डिझेल आणखी गाडीत पडलं नाही. नाही पडला. आता चाललोय नंबर मध्ये. काही जेवले का? नाही आता नाश्ता करेन भरल्यानंतर. आपण पाहताय, वास्तव दाखवतोय आपण. या ठिकाणी हा पेट्रोल पंप आहे आणि पेट्रोल पंपावरती गर्दी आहे. आता छत्रपती संभाजीनगर शहरातील या ठिकाणी सिडको परिसरामध्ये आहोत आणि सिडको परिसरामध्ये हा जो भारत पेट्रोलियम आहे तो अक्षरशः या ठिकाणी बंद आहे. बंद काय आहे? कारण की इथे पेट्रोल आणि डिझेल
नाही आहे आणि शिल्लक नसल्यामुळे ते ग्राहकांना देऊ शकत नाही आहे. काही इथं नागरिक आहेत, त्या नागरिकाशी आपण थेट संवाद साधणार आहे. तुटवडा नाही म्हणते, जिल्हाधिकारी पत्र काढतात, जिल्हा पुरवठा अधिकारी काढतात, तुटवडा नाही. मग तुम्हाला काय जाणवतं इथं? तुटवडा नाही म्हणतात आणि कुठंच पेट्रोल मिळत नाही. नाही आम्ही भरपूर आता पेट्रोल पंपावरून 4, 10, 5, 6 जाऊन आलो. हे पहा इथं पेट्रोल नाही आहे. परेशान आहेत सगळी पब्लिक. कुठं जायचंय तुम्हाला आज? आता टी.व्ही. सेंटरला जायचं आहे. बर, आपण पाहताय छत्रपती संभाजीनगर शहरातील ती सुकसुकाट आहे सगळीकडे. पेट्रोल डिझेल नाही. काय सांगायचं ताई? पेट्रोल डिझेल भेटू लागलंय असं सरकार म्हणतंय आणि अफवा पसरवली जाते. आता कशाचं भेटू लागलं, कुठं पेट्रोल भेटू राहिलं, ड्युट्या करावं लागतं. कसं जायचं माणसानं? ड्युटीला तुम्ही? हॉस्पिटलला. हॉस्पिटलला? हा. आता डिझेल नाही का गाडीत? नाही, काहीच नाही ना आता पेट्रोल. आता किती पेट्रोल पंपात उठले. आपले कलेक्टर तर म्हणतात तुटवडा बिलकुल नाहीये. नाही, पेट्रोलच नाही भेटा ना कुठं. भेटे ना का? गर्दा किती होती, कसं हे करायचं? आपण सांगायचं पेट्रोल पंप बाबत. आता 2-3 दिवस झाले पेट्रोलच नाही आहे इथं. आधीच खूप गर्दी होती, पूर्ण रस्ता जाम होतोय पेट्रोल नसल्यामुळे आणि खूप साऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होतोय. 56 इंचच्या यशोगुरूच्या चेले चपाट्यांनो, आम्ही आता शिडको परिसरामध्ये आहोत आणि वस्तुस्थिती दाखवतोय बोलबिंदास बोलच्या माध्यमातून. हा जो बघताय हा पेट्रोल पंप आहे रिलायन्सचा. या ठिकाणी सुकसुकाट दिसतोय. कोणी दिसेन असं झालं. जसं कोरोनामध्ये महामारी होती आणि परिस्थिती अशी होती त्यावेळेस कोणी पेट्रोल पंपावर डिझेल घेताना किंवा पेट्रोल घेताना दिसत नव्हते. तसंच आता 2026मध्ये झालं आहे. रिलायन्समध्ये एकही या ठिकाणी पेट्रोल डिझेल नाही आहे. काय पेट्रोल भरायला आलात का? पेट्रोल भरायला आलो. भरली का टाकी? पेट्रोलच भेटत नाही कुठंच. कुठंच भेटत ना? आपलं मुख्यमंत्री महोदय म्हणतात की कुठंच तुटवडा नाही आहे, अफवा पसरवली चाली. तुटवडा नाही तर मग पेट्रोल कसं काय भेटत नाही? हा, कलेक्टरला काय सांगणार? दिलीप स्वामी फार पत्र काढताय रोज, अफवा पसरू नका, गुन्हे दाखल करू. आता काय, आता त्यांना कळायला पाहिजे, पेट्रोल भेटायला पाहिजे पब्लिकला. मग आजचे दिन आले ना आता. आजचे दिन त्यांच्यासाठी वाटतं. हो, कुठे गेले आजचे दिन? आता ते काय माहिती. आता ते 15 लाख रुपये काळं धन आणलेलं टाकलेलं असेल तर काढा ना बाहेर जरा. भेटलं नाही आणखीन ते. हा, भेटलं नाही आणखीन. कधी भेटणार आहे? आता बघू कधी भेटतं. त्यासाठी आला तिथं? आपली पेट्रोलसाठी. पेट्रोल तर नाही इथं. हां काय बघायचं आहे ते आहे का नाही आम्ही म्हणून कोणी दिसे ना, तुम्ही एकटेच कसं काय आले? आलो बघायला कोणी भेटतं का नाही भेटतं कितवा पेट्रोल पंप आहे शोधण्याचा? हां हे 4था शो आहे. 4था आहे का? सकाळपासून शोधत चालू आहे. हा चालू आहे. काम कधी करणार? हां काम कधी करणार? आता हे भरल्याशिवाय कुठून काम येणार आहे? हे भरल्यानंतरच काम करणार ना. पाणी पुरवठ्यात आहे. पाणी पुरवठ्यात? हां मग हे पुरवठा बंद झाला आपला. हा बालाच झाला तर तो बंद कसं करायचा मी? मग आजचे दिन आलेत ना आता. आले आता बघू आता काय करता येईल गॅस आम्हाला. भरण्यासाठी काय विशेष कशाबद्दल काय? आजचे दिन आले म्हणून बसले काय? खात्यात पैसे टाकले होते 15 लाख रुपये तुमच्या. हा? नाही काय नाही, खाते वगैरे तसलं. नाही, असं बसूच शकत नाही रिकामा माणूस पैसे नसल्यावर. अरे पेट्रोल नाही, काय नाही, गाड्यामध्ये कुठून कामाला जाणार आहे? मग त्याच्यामुळं पैदलच काय आता daily? मग काय तर हे काय कामावले डबे घेऊन बसलेले माणसं. पेट्रोल नाही गाड्यामध्ये म्हणून लोक बसून नाही. आम्ही 9 वाजता जात असतो कामाला, पण त्या गाडीत पेट्रोल नसल्यामुळं बसलो. आलं कोणी तर जायचं. वडिलोपार्जित प्रॉपर्टी असेल तर का नाही अर्धा एकर भर कुठं घरी असेल तर? घरी असते तर आम्ही कामाला गेलो असतो का? काय हो? नाही विकलं तर मग आमचं मुलं मुली काय खाते नंतर पुढे पाहायचं ना. किती मुलं आहे? 2 आहे. काय करतात? आम्ही कारपेंटरचं काम करतो. कारपेंटर. किती रोज कमवता? 600-700 रुपये. काय परिणाम झाला आता? हे आता बेरोजगार झालेले. मी काय आपलं कडे नाहीये. आपले कलेक्टर म्हणतात, मुख्यमंत्री म्हणतात कुठं तुटवडा नाही. हे आता आम्ही एवढं वर जाऊ शकत नाही. मग ह्या लाईनी कशासाठी? काल आम्ही एक व्हिडिओ केला गॅसचा, तर मोदी भक्त असे तुतून पडे हा पसरायला म्हणजे पत्रकार. हा, सगळं हे म्हणजे गॅस भेटायला पेट्रोल. हे लाईन पहा ना किती मोठी. तुटवता नाही मग काय? आपण बघताय मोदी भक्तांनो, 56 इंच छातीला सपोर्ट करणाऱ्यांनो, इथं छाती फुटायची वेळ आली आहे. ते टीजभर पोटाची खळगी भरण्यासाठी सकाळपासून इथं डब्बा घेऊन बसलेत. हाताला काम नाही आहे आणि दुसरीकडे जिथं कामाला जायचं आहे जवळच नसतं घराच्या भोवती काम भेटत. 5-5, 10-10 किलोमीटर कामासाठी जावं लागतं, पोटाची भूक भागवण्यासाठी जावं लागतं, परिवाराचा प्रपंच चालवण्यासाठी जावं लागतं. आणि तिथं जर पेट्रोलच नसेल तर पैदल जायला दिवस लागणार आणि पैदल यायलाच सकाळ होणार. बरोबर आहे ना? मग त्याच्यामुळे सत्य परिस्थिती आधारित पत्रकारिता केली तर म्हणता काँग्रेसचा चमचा. पत्रकार हा कुठल्याही पक्षाचा चमचा नसतो, तो वस्तुस्थिती दाखवणारा विरोधी पक्ष नेता असतो. आणि ज्यांच्या कुणाच्या पोटात जर दुखत असेल ना, एवढं वाईट वाटत असेल ना मोदीबद्दल,
त्याच्या घरचा गॅस आणायचा, त्याच्या घरचं पेट्रोल आणायचं आणि या कामगारांच्या घरी आणून वाटप करायचं, त्यांच्या गाडीत टाकायचं. आणि घरात जर तुमच्या पीठ असेल, डाळी असतील तर या गरिबांना वाटप करायच्या. त्यावेळेसच म्हणायचं हर हर मोदी, घर घर मोदी. बरोबर ना? हा, नुसतं बोलून पोट भरत नसतात हो. तुम्ही त्या या गटारातून गॅस काढणार होते म्हणतात, इथं गटारातून काढणार नाही. गटारातून काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करणारे आता हे कामगार, हाताला काम नसल्यामुळे आता 12 वाजतायत, परंतु यांच्या तोंडावर 12 वाजलेले आहेत, कारण की हाताला काम नाही आहे. याचं वास्तव दाखवतोय आपण. कुणाच्या पोटात दुखलं तरी चालतं, कुणाच्या डोक्यात दुखलं तरी चालतं, छातीत कळ आली तरी चालतं, परंतु वास्तव दाखवणं आम्ही थांबणार नाही, घाबरणार नाही. कारण की हा आवाज सर्वसामान्यांचा आहे, वंचितांचा आहे, शोषितांचा आहे, पीडितांचा आहे.